त्या कंपाळी कुंकू नाही राहिलं या आरक्षणापायी. देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो आणि त्या छगन भुजबळलाही सांगतो, एकदा फक्त बलिदान गेलेल्या माझ्या मायबाप मराठ्याच्या घरी येऊन बघा, किती भयानक वेदना आहे. त्या माझ्या मराठ्यांच्या घरातला करता पुरुष गेलाय, कुटुंब उघड्यावर पडलंय. आणि जे कुटुंब उघडं पडलं त्याच्या पाठीवरून हात फिरायला कोणी नाहीये. घरातला करता पुरुष गेल्यावर कुटुंबावरती काय संकट येतं हे सरकार चालवणाऱ्या भुजबळांना आणि फडणवीस साहेबांना नाही कळायचं. कारण बलिदान आमचे गेलेत, समाजाचे बारीक बारीक लेकरं आमचे उघडे पडलेत, तुमचे नाही. आमच्या आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून आमचे लेकरं शिकवलेत. त्यांना आरक्षण नाही, एकाही आई बापाचं आणि एकाही मराठ्यांच्या लेकराचं स्वप्न पूर्ण होत नाही. आरक्षण असूनही छगन भुजबळ विरोध करायला लागलाय. माझं छगन भुजबळला एक म्हणणं आहे, तुझे लेकर तुला अधिकारी झालेले बघा वाटते, मराठ्यांना त्यांचे लेकर अधिकारी झालेले बघा वाटत नाहीत का? आमचेही काही स्वप्न असतील, आमच्याही आई बापानं काहीतरी स्वप्न बघितलं असेल. वेळ पडले तर आमच्या मायबाप मराठ्यांनी कर्ज काढले पण लेकरं शिकवलेत. वेळे प्रसंगी जमिनी विकल्यात पण मुलं शिकवलेत. त्या आई बापाचं आणि लेकराचं स्वप्न होतं, माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. तुम्ही स्वप्न बघता, आम्ही पण स्वप्न बघतोय. प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे, माझा लेकरू कलेक्टर तहसीलदार झालं पाहिजे, माझंही लेकरू डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. पण या आरक्षणामुळं आपण बर्बाद होत चाललोय आणि आपल्या लेकरं लाखाच्या संख्येनं फक्त व्यसनी बनायला लागले. ही वेदना त्यांना नाही दिसायची, त्यांना फक्त भांडण विकत घ्यायचंय, दुसरं काहीच नाही. कारण आरक्षण हे त्यामुळं मस्ती वळवळ करते. आरक्षण असल्यावर दुःख नाही कळत, फक्त दुसऱ्याला विरोध करायचा कळतो. आम्ही जर विरोध करायला लागलो तर तुम्हाला पळायला सुद्धा जेबी सापडायची नाही. पण आम्ही शांत आहेत. आणि या लातूर जिल्ह्यातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे, तुमचा मुलगा म्हणून तुमच्या बळावरती आणि तुमच्या साथीवरती मी ही संघर्ष लावून धरलाय. माझा जीव सुद्धा जायला आणि द्यायला मी भेट नाही, फक्त तुमच्या जोरावर. माझी तुम्हाला विनंती आहे, सगळ्यांनी फक्त शांत राहा. तुम्ही फक्त शांत राहा, शांततेत घ्या. आपल्याला किती उचकवण्याचा प्रयत्न केला तरी ओबीसीत सामान्य आणि मराठ्यात कुठंही वाद होता कामा नाही. अजिबात वाद होऊ द्यायचा नाही. छगन भुजबळला दंगली घडायच्यात आणि दंगली घडून आणायच्यात, त्याचं स्वप्न मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. हे शांततेचं युद्धच असं आहे की सरकारला पेलत नाहीये. हे शांततेचं युद्ध आपल्याला जिंकायचंय आणि आपण जिंकत सुद्धा आणलंय, काळजी करू नका. आता थोडं राहिलंय, फक्त सगळ्या स्वराची अंमलबजावणी. आणि ह्या छगन भुजबळला किती लोक गोळा करून द्या, सगळ्या स्वराची अंमलबजावणी